नमस्कार, मी मंगेश पोळे, आपला ऍस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. माझ्या युट्यूब चॅनल एनहान्स वास्तूवरती आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, मागील भागात आपण पंचांगाची निर्मिती कशी झाली, ती वेळोवेळी त्याच्यावरती संशोधन करून ती दुरुस्त कशी केली गेली आणि त्याचप्रमाणे आपलं जे सनातन हिंदू धर्माचं जे पंचांग आहे त्याचे 5 अंग तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण हे आपण समजून घेतलं. आता हे ज्या तिथी आहेत त्या सूर्य आणि चंद्र यांमध्ये 12 डिग्री 12 अंशाचं अंतर पडल्यानंतर एक तिथी पूर्ण होते असं आपण समजून घेतलं. आता या तिथींचे सुद्धा शास्त्रकारांनी 5 विभाग केले आहेत. जसं नंदा, भद्रा, रिक्ता, जया आणि पूर्णा असं या तिथींना संबोधलं गेलं. नंदा तिथींमध्ये प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी याचा सहभाग केला गेला. भद्रा तिथी द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी, जया तिथी तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी, रिक्ता तिथी चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी, तसंच पूर्णा तिथी पंचमी, दशमी आणि पौर्णिमा किंवा अमावस्या. तर या ज्या तिथी आहेत त्या विशिष्ट तिथींवरती अर्थात नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा या तिथींवरती वेगवेगळे सण किंवा व्रत वैकल्य अवलंबून होती. म्हणजेच या तिथींना अतिशय महत्व आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे. वेगवेगळे सण समारंभ साजरे होत असताना विशेष करून पौर्णिमा आणि अमावस्या या पूर्ण तिथींवरती अधिकाधिक सण आपल्याला पाहायला मिळतात. आता हेच बघा ना, हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी ही सुद्धा पौर्णिमा या पूर्ण तिथीवरतीच येते. यंदा 2 मार्च 2026 म्हणजेच फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. मित्रांनो, आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे तिथी ही सूर्य आणि चंद्राच्या भ्रमणामध्ये सूर्यापासून चंद्र जेव्हा 12 डिग्री अंतर कापून जातो तेव्हा एक तिथी पूर्ण होते असं समजून घेतलं. आणि तसंच त्या एका तिथीचं जे परिवर्तन आहे ते दिवसातल्या कुठल्याही भागात होऊ शकतं. अर्थात जी इंग्रजी तारीख आहे ती रात्री 12 वाजता लागते आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत मानली जाते. परंतु तिथी जी आहे ती तिथी दिवसातल्या कुठल्याही क्षणी चंद्र जेव्हा सूर्यापासून 12 अंशांचं अंतर कापून पुढे जातो तेव्हा एक तिथी संपूर्ण मानली जाते. हे 12 अंशाचं अंतर चंद्र जेव्हा कापतो त्या क्षणी दिवसातला कुठलाही वेळ असू शकतो, त्यावेळी तिथी बदलते. आता हेच बघा ना, यंदा 2 मार्च 2026 रोजी जी पौर्णिमा आहे, जी हुताशनी पौर्णिमा आहे, ती 5:55 नंतर सुरू होत असून 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:08 संपते आहे. म्हणजेच या हुताशनी पौर्णिमेला किंवा या होळीला संध्याकाळचा जो प्रदोष काळ आहे, जो अनन्यसाधारण महत्व असलेला असा काळ समजला जातो, तो काळ हा दिनांक 2 रोजी आपल्याला मिळणार असल्यामुळे दिनांक 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन करणं हे शास्त्रसंमत होईल. तसेच भद्रेबद्दल असं मानलं जातं की भद्रा काळामध्ये कुठलंही शुभ कार्य हे वर्ज्य मानलं जातं. सोमवार 2 मार्च 2026 या रोजी भद्रा ही 5:56 ते पूर्ण रात्र असल्यामुळे भद्रेला आपण वर्ज्य करू शकत नसल्याने शास्त्रसंमत प्रदोष काळामध्ये म्हणजेच दिनांक 2 मार्च 2026 च्या सूर्यास्तानंतरच्या 2.5 तासांमध्ये होलिका दहन करणे हे शास्त्रसंमत होईल. तसंच पृथ्वी सूर्याभोवती फिरताना आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असताना तिथींचा जो क्रम बदलत जातो त्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींमध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच रेषेत येतात हे आपण समजून घेतलं. ज्या वेळेला हे एका रेषेत येतात त्यावेळेला जर राहू आणि केतू यांच्या अक्षामध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे समान रेषेत आले तर त्यावेळेला ग्रहण होतात. अमावस्याला होतं ते सूर्यग्रहण मानलं जातं आणि पौर्णिमेला जे होतं ते चंद्रग्रहण म्हणून समजलं जातं. 3 मार्च 2026 या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. अर्थात मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि त्याचबरोबर राहू आणि केतू हे एका रेषेत आल्यामुळे ही ग्रहणं अस्तित्वात येतात. दिनांक 3 मार्च 2026 रोजी असलेले चंद्रग्रहण हे ग्रस्तोदित म्हणजेच
हे ग्रहण जेव्हा चंद्र उगवेल तेव्हाच त्याला चंद्रग्रहण लागलेले असेल. याचाच अर्थ ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य हा आपल्याला दिसणार नसून जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा त्याला ग्रहण लागलेलं असेल अशा अवस्थेत पाहायला मिळेल. या ग्रहणाचा जो स्पर्श आहे तो 3:20 म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:25 स्पर्श होईल. तसंच 4:05 त्याचा मध्य मानला जाईल आणि संध्याकाळी 6:48 ग्रहण मोक्ष होईल. भारतामध्ये किंवा मुंबईमध्ये हे ग्रहण आपल्याला पाहावयास मिळाल्यामुळे या ग्रहणाचे वेदाती नियम आपल्याला पाळणे गरजेचे आहे. दिनांक 3 मार्च 2026 रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6:48 या ग्रहणाचे वेध आपल्याला पाळायचे आहेत. परंतु जे वृद्ध किंवा अशक्त किंवा आजारी तसेच गर्भवती महिला यांनी हे वेदाती नियम दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी 11 नंतर पाळावे असं शास्त्रसंमत विधान आहे. तर आपण पाहिलं की ही ग्रहण त्याचप्रमाणे तिथी नंदा, जया, रिक्ता, पूर्णा आणि भद्रा तिथी या सर्व ज्या तिथी आहेत की तिथीचे वेगवेगळे विभाग कसे असतात आणि या तिथींप्रमाणे वेगवेगळ्या खगोलीय घटना कशा घडून येतात. तर मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कळवा. पुढील भागात आपण नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा तिथी याबद्दल अधिकची माहिती घेऊया. नमस्कार.